आंब्यांचा सीझन चालू झालेला आहे आणि आज मी बनवलेली आहे कैरीची चटणी एकदम गावच्या पद्धतीने साधी सोपी. तर एक हिरवा इथे आंबा घेतलेला आहे आणि आता त्याच्यावरचे साल काढून घ्यायचे आहे. सर्व साल काढून झाल्यानंतर या कैरीचे मी तुकडे करून घेणार आहे आणि हे तुकडे आता एक कोमट पाण्यामध्ये 10 मिनटं मी भिजत ठेवणार आहे, जो वरचा चिक असतो तो जाण्यासाठी. एक 10 मिनटानंतर हे आता कैरीचे तुकडे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेले आहेत. चवीनुसार मीठ घातलेले आहे, धणे घातलेले आहेत, लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत, लाल तिखट, थोडीशी हळद आणि सुकं खोबरं घातलेलं आहे आणि थोडंसं पाणी घालून ते मी वाटून घेतलेले आहे. हे बघा अशाच प्रकारे मी 1 ते 2 वेळा वाटून झाल्यानंतर ही चटणी मस्त तयार झालेली आहे. इथे तुम्ही बघू शकता. आणि ही चटणी 7 ते 8 दिवस टिकते. गरमागरम भाकरी किंवा चपाती बरोबर खूप छान लागते. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब.